तर विद्यार्थ्यांकडे स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण जे आहे अतिशय स्पेशल असलेले जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत आणि त्या कारणास्तव सर्वांनी सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। 420 पेजेसचे आपण एक पीडीएफ तयार केलेले आहे, जे पीडीएफ विद्यार्थ्यांनो TCS तसेच विद्यार्थ्यांनो IBPS या पॅटर्नसाठी तसेच विद्यार्थ्यांनो MPSC साठी अतिशय महत्त्वाचे असणारे आहे, कारण या सर्व एक्झाममध्ये विद्यार्थ्यांनो यांच्या जे आहे आपल्या पीडीएफ मधील बरेच क्वेश्चन्स येत आहेत। तर त्या कारणास्तव काय आहे ना, जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्यांनी पीडीएफला घेण्यासाठी हा एक क्रमांक आहे 8208685624 या क्रमांकावर आपल्याला व्हॉट्सअप करायचा आहे, कॉल नका करू। तसेच विद्यार्थ्यांनी तुम्हाला एक आणखी रिक्वेस्ट आहे की सुपर क्लास तुम्ही पूर्ण पहा, त्याच्यानंतर एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन जो आहे नक्कीच दाखवायचा असतो, अत्यंत गरजेचा असतो। चला मग सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कव्हर करूया। पहिला प्रश्न विद्यार्थ्यांनो आपल्या समोर असा आहे की सत्यमेव जयते हे ब्रीद वाक्य आहे, सर्वांनाच माहित आहे, पण कशातून घेतलेले आहे हे कोणत्या भाषेत आहे हे आपल्याला माहित नसेल। संस्कृत, मराठी, देवनागरी किंवा बंगाली। ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे 3। देवनागरी लिपीमध्ये विद्यार्थ्यांनो सत्यमेव जयते हे ब्रीद वाक्य असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते। प्रश्न दुसरा आपल्या समोर असा आहे की कोणत्याही कलमाला काढून टाकण्याचा जो अधिकार आहे खालीलपैकी कोणाकडे असतो किंवा आहे। संविधानातून कोणतेही कलम काढून टाकण्याचा अधिकार विधानसभेला आहे, संसद, विधान परिषद किंवा वरील सर्व। तर ऑप्शन्स क्रमांक 2, भारतीय संसदेकडे जे आहे कोणतेही कलम काढून टाकण्याचा अधिकार असतो। तर या ठिकाणी प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो आपल्या समोर चौथ्या क्रमांकाचा की तवा ही नदी जी आहे कोणत्या नदीची उपनदी आहे ते विचारलेलं आहे। तवा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? नर्मदा, कावेरी, कोयना किंवा या ठिकाणी गंगा। ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 1 योग्य आहे। या ठिकाणी नर्मदा नदीची जी आहे या ठिकाणी तवा ही नदी उपनदी आहे। तसेच आणखी नर्मदा नदीच्या उपनद्या जर पाहिलं विद्यार्थ्यांनो तर या ठिकाणी पाहून घ्या, शक्कर ही एक आहे विद्यार्थ्यांनो। त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनो आणखी एक आहे हातनी नावाची। ह्या ज्या आहे हे उपनद्या असलेल्या आपल्या सर्वांना नर्मदा नदीच्या असलेल्या लक्षात येतात। कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी पुढचा जो की आहे चौथ्या क्रमांकाचा। तर चौथ्या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे की संविधान सभेमध्ये सर्वात जास्त समित्यांचे सदस्य कोण होते ते विचारलेलं आहे। संविधान सभेमध्ये सर्वात जास्त समित्यांचे सदस्य पंडित नेहरू, राजेंद्र प्रसाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा फ्रँक अँथनी। ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे 3, म्हणजेच काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आहे त्यांना सर्वात जास्त समित्यांचे सदस्य होते। त्यापैकी अतिशय महत्त्वाची समिती म्हणजे काय तर मसुदा समितीचे यांनी जे आहे अध्यक्ष होते हे आपल्या सर्वांना लक्षात येते। इतर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 9 ते 10 समित्यांचे त्यांनी सदस्य होते संपूर्ण मिळून जर आपण पाहिलं तर। कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी पुढचा। तर प्रश्न 5वा असा आहे, भारताचे राष्ट्रपती म्हणून सर्वात कमी कालावधी खालीलपैकी कोणत्या राष्ट्रपतींचा राहिलेला आहे ते विचारलेलं आहे। सर्वात कमी कालावधी असणारे राष्ट्रपती झाकीर हुसेन, राधाकृष्ण, VV गिरी किंवा वरीलपैकी नाही। ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य आहे। झाकीर हुसेन यांचा जो कालावधी आहे विद्यार्थ्यांनो सर्वात कमी राष्ट्रपती पदावर राहिलेला आहे आतापर्यंत। शेतीसाठी मोफत वीज पुरवठा करणारे भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते आहे ते विचारलेलं आहे। कशासाठी? शेतीसाठी मोफत वीज पुरवठा करणारे कर्नाटक, केरळ, तेलंगणा किंवा या ठिकाणी आंध्र प्रदेश। तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो ऑप्शन्स क्रमांक 3 तेलंगणा हे राज्य जे आहे या ठिकाणी शेतीसाठी 24 घंटे वीज पुरवठा एकदम फ्रीमध्ये करत असते। प्रश्न या ठिकाणी 7वा की संपूर्ण भारतामध्ये एकूण उच्च न्यायालयांची संख्या किती आहे ते आपल्याला विचारलेलं आहे। उच्च न्यायालय किती आहेत सिंपलचा प्रश्न आहे। 25, 20, 26 किंवा 28। ऑप्शन्स क्रमांक 1 म्हणजेच आपले 25 न्यायालय उच्च न्यायालय जे आहे त्यांना संपूर्ण भारतामध्ये असलेले सर्वांना लक्षात येते। सर्वात शेवटी जे उच्च न्यायालय स्थापन झालेले आहे ते आपल्याला आंध्र प्रदेश राज्यात झालेले लक्षात येते। पवन ऊर्जा निर्मितीसाठी वाऱ्याचा जो वेग आहे प्रति सेकंद किती मीटरचा असावा लागतो ते विचारलेलं आहे। पवन ऊर्जा निर्मिती करण्यासाठी तर या ठिकाणी 5 मीटर, 4 मीटर, 6 किंवा 8 मीटर। तर वाऱ्याचा वेग जो आहे प्रति सेकंद 4 मीटर असला पाहिजे किंवा अत्यंत गरज असते पवन ऊर्जा निर्मिती करण्यासाठी। प्रश्न या ठिकाणी 9व्या क्रमांकाचा की महाधमनीद्वारे
ऑक्सिजन युक्त रक्त कोणत्या ठिकाणाहून सर्व शरीरामध्ये जाते विचारलेलं आहे. महाधमनीद्वारे ऑक्सिजन युक्त सर्व शरीरामध्ये कशाद्वारे किंवा कशामार्फत पोहोचवले जाते? हृदय, यकृत, मूत्रपिंड किंवा मेंदू. तर ऑप्शन क्रमांक नॉर्मली आपल्या सर्वांना उत्तरच माहीत आहे. हृदयामार्फत जे आहे संपूर्ण शरीरामध्ये ऑक्सिजन युक्त रक्त पसरवले जात असते. तर प्रश्न 10वा असा आहे की माझी साक्ष हे पुस्तक किंवा आत्मचरित्र जरी म्हटले तरी चालेल, हे कोणाचे आहे ते विचारलेलं आहे. पुस्तकाचं आत्मचरित्राचं नाव माझी साक्ष आहे. पंडिता रमाबाई, अनुताई वाघ, रमाबाई रानडे किंवा वरील नाही. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. पंडिता रमाबाई यांचे माझी साक्ष हे आत्मचरित्र आहे. प्रश्न या ठिकाणी 11वा की खापर्डी हे विद्युत केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते विचारलेलं. खापर्डी विद्युत केंद्र तर नाशिक, नागपूर, सोलापूर किंवा कोल्हापूर. ऑप्शन क्रमांक 1 नाशिक जिल्ह्यामध्ये खापर्डी विद्युत केंद्र असलेले लक्षात येते. तर प्रश्न या ठिकाणी 12वा असा आहे. महात्मा गांधी यांनी सर्वात पहिले उपोषण जे आहे कशासाठी धरलेले होते? सर्वप्रथम कशासाठी धरलेले होते? स्पेशली नीळ उत्पादनासाठी विद्यार्थ्यांनो, गिरणी लढ्यासाठी, दांडी यात्रेसाठी किंवा वरील नाही. ऑप्शन क्रमांक योग्य आहे 2 गिरणी लढा यासाठी सर्वात प्रथम जे आहे महात्मा गांधी यांनी उपोषण धरलेले लक्षात येते. प्रश्न या ठिकाणी 13वा की साधना हे नियतकालिक खालीलपैकी कोणी सुरू केलेले होते ते विचारलेलं आहे. साधना नियतकालिक तर महात्मा गांधी, पंडित नेहरू, साने गुरुजी किंवा विनोबा भावे. ऑप्शन क्रमांक योग्य आहे विद्यार्थ्यांनो आपल्या समोर 3 म्हणजेच साने गुरुजी यांनी साधना हे नियतकालिक सुरू केलेले होते. तसेच आणखी एक वृत्तपत्र त्यांनी सुरू केलेले होते. वृत्तपत्राचे नाव आहे विद्यार्थ्यांनो विद्यार्थी. विद्यार्थी हे वृत्तपत्र त्यांनी सुरू केलेले होते दुसरे जर आपण पाहिले तर. तर प्रश्न या ठिकाणी 14वा असा आहे. भामरागड टेकड्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत ते विचारलेलं. भामरागड टेकड्या कोणत्या जिल्ह्यात येतात? सिंधुदुर्ग, गोंदिया, गडचिरोली किंवा नंदुरबार. ऑप्शन क्रमांक 3 गडचिरोली जिल्ह्यामध्ये भामरागड टेकड्या असलेल्या लक्षात येतात. तर प्रश्न या ठिकाणी 15वा असा आहे. महाराष्ट्रामध्ये बॉक्साईट हे खनिज कोणकोणत्या जिल्ह्यात आढळते दिलेल्या पर्यायापैकी सांगायचं आहे. खनिजाचं नाव लक्षात घ्या. बॉक्साईट खनिज विचारलेलं आहे. कोल्हापूर, रायगड, ठाणे किंवा वरीलपैकी सर्व. ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. ठाणे, रायगड, कोल्हापूर या सर्व जिल्ह्यामध्ये बॉक्साईट खनिज असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते. तर पुढचा प्रश्न म्हणजे 16वा की गदर पक्षाचे नेते खालीलपैकी कोणते व्यक्ती आहेत किंवा होते ते विचारलेलं आहे. होते कोणते व्यक्ती होते गदर पक्षाचे नेते? लाला हरदयाळ, सोहमसिंग बकना, वरील दोन्ही किंवा महात्मा गांधी. तर ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच काय सोहमसिंग बकना तसेच लाला हरदयाळ यांनी गदर पक्षाचे नेते असलेले व्यक्ती होते. प्रश्न 17वा असा आहे की कोणता एक जिल्हा मराठवाड्यामध्ये येत नाही ते विचारलेलं आहे. कोणता जिल्हा असा आहे? नांदेड, हिंगोली, जालना, नंदुरबार. नॉर्मलचा प्रश्न आहे. नंदुरबार जिल्हा जो आहे आपल्या मराठवाडा विभागामध्ये नसलेला आपल्या सर्वांना दाखवण्यात आलेला आहे. तसेच नांदेड, हिंगोली, जालना हे सर्व असलेले आहेत. राज्यघटनेतील कलम 17 खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ते विचारलेलं आहे. कलम 17 कशाशी संबंधित आहे? मूलभूत कर्तव्याशी, शिक्षण अधिकार, अस्पृश्यता किंवा धर्म स्वातंत्र्य. ऑप्शन क्रमांक योग्य आहे 3 अस्पृश्यता पाळण्यास मनाई करणारे राज्यघटनेतील कलम 17 असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते. तर जस्त प्रमुख खनिज हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आढळते? आता बॉक्साईट आपण पूर्वी पाहिले, आता जस्त खनिज विचारलेलं आहे की कोणत्या जे आहे विद्यार्थ्यांनो जिल्ह्यात आढळते. तर या ठिकाणी नाशिक, नागपूर, नांदेड किंवा जालना. तर ऑप्शन्समध्ये विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य उत्तर राहणार आहे 2 म्हणजेच नागपूरमध्ये जे आहे जस्त हे खनिज असलेले लक्षात येते. कव्हर करूया पुढचा प्रश्न. मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी जी आहे कोणामार्फत करण्यात आलेली होती ते विचारलेलं आहे. स्वतंत्र मतदारसंघ मुस्लिमांसाठी कोणी मागितलेली? बॅरिस्टर जिना, मोहम्मद अली, लतीफ मुश्ताक, वरील सर्व. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. बॅरिस्टर जिना यांनी जे आहे स्वतंत्र पाकिस्तानची देखील मागणी केलेली होती. तसेच विद्यार्थ्यांनो मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची देखील मागणी केलेली होती. आणि पहिले पंतप्रधान होण्याचा हट्ट देखील धरलेला होता भारताचे, नाही झाले म्हणून भारत पाकिस्तानची विभागणी झालेली लक्षात येते.
मधुमेह हा रोग जो आहे शरीरातील कोणत्या ग्रंथीला होत असतो ते विचारलेलं आहे, ज्याला आपण डायबिटीज म्हणतो. मधुमेह किंवा आपल्या मराठी भाषेमध्ये तर कोणत्या ग्रंथीला होत असतो? पिट्युटरी ग्रंथी, थायमस, एंड्रेनल किंवा या ठिकाणी पानथरी ग्रंथी. ऑप्शन क्रमांक 4 पानथरी ग्रंथीला मधुमेह हा जो रोग आहे तो होताना लक्षात येत असतो. प्रश्न 22 की पावनधाम आश्रमाची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींमार्फत करण्यात आलेली होती? पावनधाम हे आश्रम तर विनोबा भावे, साने गुरुजी, महात्मा गांधी किंवा वरील नाही. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. विनोबा भावे यांनी पावनधाम आश्रमाची स्थापना केलेली लक्षात येते. प्रसिद्ध असलेले हळद संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी स्थित आहे? सिंपलचा प्रश्न आहे. हळद संशोधन केंद्राला एवढंच लक्षात घ्यायचं आहे. वेंगुर्ला, यावल, डिग्रस किंवा श्रीवर्धन. ऑप्शन क्रमांक योग्य आहे 3 डिग्रस या ठिकाणी विद्यार्थ्यांनो हळद संशोधन केंद्र स्थित आहे. प्रश्न 24 की राज्य कार्यकारी मंडळाचा घटनात्मक प्रमुख कोण असतो ते विचारलेलं आहे. सॉरी, देशाचं नाही, विचारलेलं आहे की राज्य कार्यकारी मंडळाचा घटनात्मक प्रमुख पंतप्रधान, मुख्यमंत्री, राज्यपाल किंवा राष्ट्रपती. ऑप्शन क्रमांक योग्य आहे 3 राज्यपाल हा राज्य कार्यकारी मंडळाचा घटनात्मक प्रमुख व्यक्ती असतो, हे लक्षात येते. प्रश्न आहे या ठिकाणी 25 की मानवी शरीरातील हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व महत्वाचे असते विचारलेले. हाडांच्या वाढीसाठी महत्वाचे असलेले जीवनसत्व डी, जीवनसत्व बी, जीवनसत्व क किंवा या ठिकाणी अ. ऑप्शन क्रमांक योग्य आहे विद्यार्थ्यांनो 1 जीवनसत्व ड किंवा डी आपण ज्याला म्हणतो हाडांच्या वाढीसाठी महत्वाचे असते, हे लक्षात येते. प्रश्न 26 असा आहे की संविधान सभेमध्ये कायदेविषयक सल्लागार कोणते व्यक्ती बनलेले होते विचारलेलं आहे. कायदेविषयक सल्लागार असलेले व्यक्ती विचारलेले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी होते का? BN राव, सचिदानंद सिन्हा किंवा या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू. ऑप्शन क्रमांक योग्य आहे 2 BN राव यांनी जे आहे संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार व्यक्ती असलेले लक्षात येतात. प्रश्न 27 की नैसर्गिक वायूवर आधारित असलेला औष्णिक विद्युत केंद्र खालीलपैकी कोणता आहे, कोणत्या ठिकाणी आहे ते विचारलेलं आहे. चला कशावर? नैसर्गिक वायूवर आधारित असलेला औष्णिक विद्युत केंद्र तर तारापूर, उरण, तुर्भे किंवा चोला. ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. उरण हा जो आहे औष्णिक विद्युत केंद्र आहे जो की विद्यार्थ्यांना नैसर्गिक वायूवर आहे. तर प्रश्न 28 की महाराष्ट्रातील एव्हरेस्ट असे खालीलपैकी कशास म्हणतात ते विचारलेले आहे. सोपा प्रश्न आहे, उत्तर सर्वांना येत असेल. महाराष्ट्रातील एव्हरेस्ट कशास म्हणतात तर कलावंती दुर्ग, सालेर, तारामती किंवा या ठिकाणी कळसुबाईचे शिखर. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी योग्य आहे 4 कळसुबाईचे शिखर जे आहे महाराष्ट्रातील एव्हरेस्ट म्हणून ओळखले जात असते. कळसुबाई म्हणजे काय? एका मुलीचे नाव होते ज्यांनी विद्यार्थ्यांनो कोळी समाजाच्या मुलगी असलेल्या लक्षात येतात. तर यांच्या नावावर जे आहे विद्यार्थ्यांनो कळसुबाई शिखर हे नाव देण्यात आलेले आहे, हे लक्षात येते. आता विद्यार्थ्यांनो अतिशय महत्त्वाची सूचना पुन्हा एकदा रिमाइंडर देऊ इच्छितो. 420 पेजेसची PDF जे की आपण तयार केलेली आहे TCS तसेच विद्यार्थ्यांनो IBPS या पॅटर्नसाठी आणि आपण म्हणू शकतो MPSC साठी अतिशय महत्त्वाचे असलेले आहे. या PDF मधील क्वेश्चन्स जे आहे बऱ्याच एक्झाममध्ये आलेले आहेत, येत आहेत. तर इच्छुक विद्यार्थ्यांनी घेण्यासाठी 82 08 68 56 24 या क्रमांकावर आपल्याला व्हॉट्सअप करायचं आहे. PDF जे आहे 149 मध्येच आपल्या सर्वांना मिळत आहे, तर नक्कीच घ्यायचं आहे. सुपर क्लासला तुम्ही एक लाईक केल्याशिवाय सोडायचाच नाही. तुम्ही जेव्हा लाईक करसाल ना तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन जो आहे मला प्राप्त होत असतो. आणि सुपर क्लासला लाईक केल्याच्या नंतर सबस्क्राईब लगेच करून घ्यायचं आहे. सबस्क्राईब करण्यासाठी कोणताच शुल्क लागत नसतो. जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करसाल ना पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल त्याची जी नोटिफिकेशन आहे सर्वप्रथम तुमच्याच स्मार्टफोनवर मिळून जाईल. त्या कारणास्तव लगेच करून घ्या. चला मग भेटूया पुढच्या क्रमात स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.